आतापर्यंत सगळ्या केसेस मधून सुटलास, पण आता तसं नाही होणार. कारण आता शिक्षा आणि तू, तुमच्या दोघांच्या मध्ये मी उभी आहे. आणि मी एक ना एक दिवस तुला तुझ्या सगळ्या कुकर्मांची शिक्षा देऊनच राहणार. बोल, काय झालं? बोल ना आता. एरवी तर माझ्या समोर कात्रीसारखी जीभ चालते तुझी, मग आता काय झालं? बोल पटकन. तूच झालंस ना मानिनी मोहितेला. आत्ता माझ्या लक्षात येत आहे, पूर्वा पाटील मॅडम, तुम्ही हे सगळं का करताय ते. नाही, कुठल्या ना कुठल्या मार्गाने तरी तुम्हाला मला अडकवायचंच आहे, बरोबर ना? मग एक गोष्ट सांगा मला, तात्याच्या बायकोला मी जाळून मारल्याचा एक तरी सबळ पुरावा आहे का तुमच्याकडे? नाही ना? मग एवढे प्रश्न का विचारताय मला? तू तात्या साहेबांच्या बायकोला जाळून मारल्याचा पुरावा आमच्याकडे नसला तरी तूच त्यांना मारून नाही टाकलंस याचा तरी पुरावा कुठे? मानिनी मोहिते जिवंत आहेत की संपले आहेत हे आजवर कोणाला माहित नव्हतं, पण नंतर लक्षात आलं की ते जिवंत आहेत, पण आता त्या गायब आहेत. त्या कुठे आहेत याचा कोणालाच पत्ता लागत नाहीये. काय केलंस नक्की तू? त्यांना संपवण्याचा प्रयत्न केलास, पण त्या संपल्या नाहीत म्हणून आता गायब केलंस ना त्यांना. कुठे लपवून ठेवलंयस? अरे बोल ना. बस झालं मॅडम, कुठल्याही ठोस पुराव्यांशिवाय आरोप करताय तुम्ही माझ्यावर, याला काहीच अर्थ नाही. थांबवाई चौकशी जाऊ दे मला. अर्ध्या तासाचा ब्रेक घे, मग तुझी चौकशी परत सुरू होणार. काय ही अशी कुठं चौकशी असते का? हे बघा, मला जायचंय. प्रॉब्लेम आहे का तुला शॉर्ट टर्म मेमरी लॉसचा? मगाशीच सांगितलं ना, माय पोलीस स्टेशन माय रूल्स. तुझी आज दिवसभर चौकशी चालणार आहे, त्यामुळे तू व्यवस्थित कॉपरेट कर, बेटर राहील तुझ्यासाठी. कारण जर व्यवस्थित कॉपरेट नाही केलंस तर पोलिसांना सहकार्य न केल्याच्या आरोपाखाली चार्जशीट फाईल करेल मी तुझ्या नावावर. डोळे खाली. आणि हा जो तुला राग येतोय ना, तो सुद्धा तुझ्या आतच कोंडून ठेव. माझ्या समोर राग दाखवून काहीच उपयोग नाही होणार आहे. जा बाहेर जा आणि बाकड्यावर बस, विचार कर. चहा प्यावासा वाटला तर चहा पी तुझ्या त्या टपरीवाल्याकडून, पण इथे मागून घे. तू जागचा अजिबात हलायचं नाहीस. आज तुझी अर्ध्या तासाने चौकशी होत राहणार. ते काय आहे, सलग चौकशी माझा पॅटर्न नाहीये. म्हणजे मला सॅटिस्फॅक्शन नाही मिळत एका सेटिंग मधल्या चौकशीत. जा बाहेर जाऊन बस. आणि हो, पळून जायचा विचार सुद्धा डोक्यात आणू नकोस हा. खूप महागात पडेल तुला. सर, सातारा ते पुणे हा जलद प्रवास व्हावा म्हणून आपण हायवे निर्माण करतोय. हा हायवे इथून ते इथपर्यंत 500 किलोमीटरचा हायवे. सर, हे जे दोन डोंगर दिसत आहेत ना, हे दोन डोंगर आपल्याला पोखरून एक अर्धा किलोमीटरचं एक टनेल बनवू शकतो. ठीक आहे. मग
रिंग रोडचं काय? हे जे रिंग रोड आहे ना सर, हे इथून ते इथंपर्यंत रिंग रोड बनवायचा आहे. म्हणजेच सर काय, समोर जे गाव दिसते नाही, जी नदी वाहते, त्या ब्रिज पासून एक 4 किलोमीटरचं आपल्याला बनवाय. ओके. इथल्या स्थानिक शेतकरी किंवा स्थानिक जमीनदारांचा काही या आपल्या प्रोजेक्टला विरोध तर नाही ना? कागदोपत्र क्लिअर आहे, कोणाचा काही विरोध नाही सर. रस्ते तू पण वाच पडवळ यांच्या गुन्हा दाखल करा. रिमांडवर घ्या दोघांना पण, पाकिट मारत होते. चालेल. बसा बसा. सत्याता, अहो तुम्ही तिथे कुठे बसताय? मी इथे बसा ना. नाही पडवळ, ठीक आहे. अहो पण ठीक आहे पडवळ, हरकत नाही. तुम्ही तुमचं काम करा. सत्या सत्या सत्या, तुझी तगमग व्यवस्थित कळते रे मला. पण आज काहीही झालं तरी तुझी आणि मंजूची भेट मी होऊ देणार नाही. चला या. कसं दादा, चहा घे. नाही नको मला. अर्घे की थोडं. अरे नको पप्प्या, जा तू टपरीकडे लक्ष दे. या पूर्वा मॅडम वाटतात तेवढ्या सोप्या नाहीत. मुद्दाम करतात हे सगळं, मला आणि वाघमारेंना एकमेकांपासून लांब करायला. माझ्यावरच्या एवढ्या सगळ्या जुन्या बंद झालेल्या केसेस परत उकरून काढल्या का? आणि ते बी वाघमारेंना चौकीतनं बाहेर पडले. जाणून बुजून त्रास देतात आम्हाला. पण का, कशासाठी, एवढी का मागं लागले आमच्या? फडतरे, सत्याला आत पाठवा. सत्य दादा, मॅडमने आत बोलवलं. बोला. एक 5 मिनिटं बसा, जरा काम सुरू आहे. नाही नको मला. अरे थोडं तरी पी. अरे नको पप्प्या, जा तू टपरीकडे लक्ष दे. किती उकडते, प्यायला पाणी पण नाही. तहानेनं घसा सुकलाय. कधी संपणार हा सर्वे? सत्याला माहित पडलं असेल का मी इथं येते? मग जर माहित असेल तर तो अजून कसा का नाही आला इथं? फडतरे, सत्याला आत पाठवा. मॅडमने तुम्हाला आत बोलवलं. येऊ का?
फडतरे, सत्य दादा, मॅडमने आज बोलवलं. आता तरी बोलणार आहे का मॅडम? झालं, एक 10 मिनिटं फक्त माझं काम होतं चाललंय. बोलवते मी तुम्हाला, जा बसा तोवर. सत्याचा तुम्हाला काही चहा नाश्ता? नाही, नको पडवळ. सत्या, तू इथे नको, तिथे बस ना. नाही भारती मावशी, ठीक आहे मी. बरं. आणि मंजू येईलच थोड्या वेळात. फडतरे, त्या पाकिट मारांना हे काय? हे अजून इथेच आहेत. यांना आत टाकायला सांगितलेलं ना. येस मॅडम. ते चल, तू पण चल. आणि तू पण अजून इथेच आहेस. मला वाटलं होतं तू एव्हाना गेला असशील घरी, पण एनिवे तू जाऊ शकतोस. तुझी संपूर्ण चौकशी झालेली आहे. काय नीट ऐकू नाही आलं? तू येऊ शकतोस. मोबाईल फडतरे. येस मॅडम. काय येस मॅडम? फोन आणा. मोबाईल मागितला ना त्यांनी. मंदासारखे कमी वागा जरा. डॅडी साहेब, आजचा दिवस खूपच मस्त होता. त्या पेरकी सत्याचं थोपाड पकण्यासारखं झालं होतं. आज जेव्हा मी त्याला सांगितलं की त्याला चौकीत दिवसभर थांबावं लागणार आहे, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. काहीच करू शकत नव्हता तो. ऍब्सोल्युटली हेल्पलेस होता. मला तर असं वाटत होतं की मोबाईल काढून एखादा फोटो किंवा व्हिडिओ घ्यावा. दरवेळी माझ्याशी बोलताना टरकाळी फोडणारा वाघ, त्याच वाघाची आज शेळी झाली होती. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. मला माहिती होतं तू अजिबात शांत बसणार नाहीस. तू काही ना काही करून सत्य आणि मंजूला झेरी सांडणार. तुझा आजचा धडा सत्य कधी विसरणार नाही. आता डॅडी साहेब, ही तर फक्त सुरुवात आहे. अजून मला बरंच काही साध्य करायचंय. आज तर मी त्या दोघांना फक्त एकमेकांना भेटू दिलं नाहीये, पण उद्यापासून माझं टार्गेट एकच असेल. त्या सत्य आणि मंजूला कायमचं लांब करायचं. त्यांचं नातं उद्ध्वस्त करायचं. व्हेरी गुड. नवडे, तू हे केलंस ना, तू तुझ्या बापाचा बदला घेतलास म्हणून समज. घेणारच डॅडी साहेब. मी तुम्हाला माझा शब्द दिलाय आणि मी माझ्या शब्दावर उतरूनच दाखवणार. थोडा वेळ लागेल, पण तुम्ही बघालच
सगळं आपल्याला हवंय तसंच होणार. लवकरच तो सत्या आपल्या मुठीत येईल. त्याची आता यातून सुटका नाहीये. येते मी डॅडी साहेब. येस, गुड लक बबडे. हो, तुम्ही पण. सत्या सत्या सत्य वैतागला असणार. एक तर आधीच त्याचा रागावर कंट्रोल नाही. तिकडं काय सिच्युएशन असेल काय माहिती. मी जायला पाहिजे होतं तिथं, पण पूर्वा मॅडमनी अजिबात तिथं याच नाही म्हणून ताकीद दिली. काय करू? माझ्यामुळे किती काय काय सहन करायला लागते त्याला. काही खाल्लं तर नसेलच. दिवसभरच्या रागात घरी येऊन अजून चिडचिड करणार आणि तसंच झोपे जाणार. असं काय करू की त्याचा राग शांत होईल? एक काम करते, सत्य जे दरवेळेस माझ्यासाठी घराबाहेर प्लॅन करतो तो मी घरातच करते. कॅन्डल लाईट डिनर मस्त माहोल तयार करते, म्हणजे त्याचा राग आणि त्याची चिडचिड कुठल्या कुठं पळून जाईल. मस्त त्याच्या आवडीचं त्याला खाऊ पिऊ घालते आणि मगच आराम करेल. ni sare gare sare gare sare gado gare 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 sare ga ma shappa re sa
आता सत्याला फोन करते. एव्हाना पूर्वा मॅडमने सोडलं असेलच की त्याला. फोन का नाही उचलत हा? बहुतेक गाडीवर असेल, घराकडेच यायला निघाला असेल. सत्य आला. वाघमारे, वाघमारे, वाघमारे. वाघमारेंचा मेसेज. लवकर वरती ये. आता काय झालं? आणि वाघमारे असं मेसेज करून का बोलवतात मला? वाघमारे, वाघमारे. कुठं होतास इतका वेळ? किती वेळ लावलास घराकडे यायला? वाघमारे, अहो काय हे सगळं? काय म्हणजे ही सगळी सजावट, हे सगळं प्लॅनिंग तुझ्यासाठी. वाघमारे, आवाज दिवसभर ड्युटीवर होता तुम्ही. त्यात त्या पूर्वा मॅडमने तुम्हाला फील्डवर पाठवलं होतं. उन्हानं 40चा पारा गाठला होतास. त्या भर उन्हात तुम्ही ड्युटी करत होता. जीव घेणं ऊन होतं एवढं. तिथनं परत आल्यावर घरात आराम करायचा ना. हे सगळं करायची काय गरज होती? काय गरज होती? सत्या, किती चिडचिड करशील? वाघमारे दिवसभर काम करून दमून घराकडे आल्यात. त्यांनी एवढी तयारी केली तुझ्यासाठी, आणि तू का केलं का केलं हे 4दा विचारून झालं आतापर्यंत. अरे डोक्यावर बर्फ ठेवत जा जरा. तुला ना काही कळतच नाही सत्या.
किती मनाला लागलं असेल वाघमाऱ्यांच्या. आता बघत बसू नकोस, जा जाऊन त्यांची मनधरणी कर.